नमस्कार. आज आपण उपवासाची पळीपापड बनवणार आहोत, ते पण कच्ची बटाट्यापासून बनवणार आहोत. कच्चा बटाटा वापरल्यामुळे चव खूप सुंदर येते आणि पटकन होतात. तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी. पहा केवढी पारदर्शक झालेले आहेत आपले बटाट्याचे चिप्स किंवा पापड. तळल्यानंतर खूप छान असे कुरकुरीत आवाज येईपर्यंत. तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी. तर त्यासाठी मी रात्री इथे भिजत टाकलेले आहेत साबुदाणे. इथे 2 वाट्या मी भिजलेले साबुदाणे घेतलेले आहेत. तुम्ही जर साबुदाणे भिजत घालायला विसरलात तर 2-3 तास अगोदर साबुदाणे भिजून घेतले तरी चालेल. पहा हे साबुदाणे किती सॉफ्ट झालेले आहेत. तर आपण इथे 2 वाट्या साबुदाणे घेतलेले आहेत आणि आपण ह्या साबुदाण्याचं प्रमाण म्हणजेच पाणी किती लागतं हे योग्य प्रमाणात आपण पाहणार आहोत. तर इथे हे साबुदाणे मी एका भांड्यात 2 चमचे काढून घेतलेले आहेत. म्हणजे जे 2 मापाने वाटीच्या घ्यायचे. तुम्ही वाटीचं घ्या कोणतंही असेल पण ते 2 ह्याच्याने घ्यायचे आहेत. तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साबुदाणे टाकून घेणार आहे आणि इथे आपण 1 वाटी म्हणजे जितके आपण साबुदाणे घेतले होते त्याच मापाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करून इथे मिक्सरला हे सर्व साबुदाणे बारीक करून घ्यायचे. तर इथे साबुदाणा बारीक झालेला आहे पण थोडा अजून दाणे दिसत आहेत साबुदाण्याचे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अजून पाण्याचा वापर करणार आहे. तर इथे 2 वाट्यांना मी 2 वाट्या पाणीचा वापर केलेला आहे. बाकीचं पाणी आपण शिजवताना वापरणार आहोत. तर इथे पहा मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे पातळ. तरीसुद्धा आपण एकदा ह्यांना चाळूनसुद्धा घेणार, म्हणजे जाळलं नसते त्याच्याने गाळून चांगले घेणार आहोत. तर आपल्या 2 वाट्यांच्या साबुदाण्यासाठी 4 बटाटे घ्यायचे आहेत. म्हणजे एका वाटीला 2 बटाटे आणि 2 वाट्यांना 4 बटाटे. तर ही बटाटी चांगली सोलून झाल्यानंतर लगेचच पाण्यात टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे हे बटाटे अगदी काळी पडणार नाही किंवा लालसुद्धा पडणार नाही. तर आता ही बटाटी आपण खिसून घेतोय. त्यासाठी अगोदरच पाणी घ्यायचं आहे आणि ह्या ह्याच्यामध्येच आपण हे बटाटे खिसून घ्यायचे. म्हणजे काय होईल, ह्याचं वाऱ्याचा संबंध हवेशी संबंध येणार नाहीत आणि ही बटाटी लाल किंवा काळी पडणार नाहीये. तर अशा पद्धतीने आपण सगळं जो किस आहे साबुदाण्याचा तो तयार करून घ्यायचा. तुम्ही म्हणाल मग हे साबुदाण्याचा किस करायची गरज का आहे. तर ह्या साबुदाण्याच्या किसामुळे खूप छान चव येतेच, पण मिक्सरला लावताना सुद्धा खूप छान अशी बारीक पेस्ट तयार होते ज्याने दाणे दाणे राहत नाहीत. तर इथे पहा आपले हे जे सगळं जे बटाट्याचं किस तयार करून घेतलेलं आहे पाण्यातच आहे, पूर्ण पाण्यामध्ये बुडून ठेवलेलं आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून चांगलं दळून घ्यायचं आहे. म्हणजे चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट तयार केल्यामुळे साबुदाण्यामध्ये हे पूर्ण एकजीव होऊन जाईल. तर आता ही ते पेस्ट तयार झालेली आहे. तर एक पातेलं घेतले, ज्या पातेल्यामध्ये आपण हे साबुदाण्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत, त्या ह्याच्यामध्येच आपण हे बटाट्याचं जे बॅटर बनवून घेतलेलं आहे, म्हणजे जे मिक्सरला लावून घेतलेली पेस्ट आहे ती टाकून घेतली. आणि जे आपण आता साबुदाणा आहे, साबुदाण्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती आपण एका गाळणीमध्ये टाकून घेणार आहोत. जी पुरणपोळीची गाळणी आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हाताच्या साहाय्याने सर्व पळ खाली पाडून घेणार आहोत. ह्याच्याने काय होईल, जे साबुदाण्याचा एखाद दुसरा दाणा राहिलेला असेल तर तो त्या पापडांमध्ये येणार नाही आणि पापड आपले खूप सुंदर तयार होतील. तर आता इथे पहा मी अशा पद्धतीने हाताने चांगलं ते खाली व्यवस्थित पळ पाडून घेते आहे. आता इथे पळ हळूहळू घट्ट होत चालले. साबुदाण्याचे दाणे थोडे थोडे दिसायला लागलेत, पण अजूनही पळ हा खाली जाऊ शकतो, म्हणजे पातेल्यात साठू शकतो. त्यासाठी आपण थोडंसं इथे पाण्याचा वापर करणार आहोत. जे आपण पाण्याचं प्रमाण आहे, म्हणजेच काय तर आपल्याला 2 वाटे आपण घेतलेले आहेत साबुदाणा दळताना. आता एकूण आपल्याला 10 वाट्यांचा वापर करायचा आहे पाण्याचं. तर त्यातलंच पाणी मी इथे वापर करत आहे. इथे पहा साबुदाणे इतके राहिलेले आहेत. तर आता इथे सगळं जे बटाट्याचं खीस आणि साबुदाण्याचं पल आहे तो आपण ह्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्या राहिलेल्या वाट्या म्हणजे 10 वाट्या आपण एकूण पाण्याचा वापर करणार आहोत. तर साधं सोपं माप आहे. 2 वाट्यांना 10 वाटे, एका वाटीला 5 वाटे पाणी. त्याप्रमाणे इथे 10 वाट्या पाण्याच्या टाकून घेते आणि हा जो मिक्स आहे तो पूर्ण मिक्स करून घेणार आहे. अजूनही मी गॅस लावलेला नाही आहे. तर इथे पाणी सर्व ओतून घेतलं आहे आणि आता हे भांडं गॅसवरती ठेवून घेणार आहे. आणि हे भांडं गॅसवरती ठेवलं की लगेचच आपण हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे. कारण इथे साबुदाणा आहे. साबुदाणा हा खाली लागू शकतो पातेल्याला किंवा करपूसुद्धा शकतो, चिटकू शकतो. त्यासाठी सारखं ढवळत राहायचं. ह्या प्रक्रियेला साधारणतः मला 20 ते 25 मिनिटं लागले आहेत. तर आता इथे आपण चांगलं असं हे मिक्स करत घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करत ते घट्ट होत जातं, कारण साबुदाणा आहे त्यामुळे साबुदाणा घट्ट होतो. तर आता इथे पहा
चांगलं ढवळत राहिलेले आहे, खाली लागायला नको म्हणून. पूर्ण ढवळून झाल्यानंतर आपण एकदा चेक करायचं आहे कसं शिजले. आणि हे चेक करताना आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हे शिजले हे आपण समजून घ्यायचं आहे. तर एक पळी घ्यायची आहे. ह्या पळीला आपण एक बोट असं सरकवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, ह्या बोटाने आपल्याला पाहता येईल. पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. जितकं तुम्हाला चवीपुरतं मीठ हवं तितकं तुम्ही मीठ टाकायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे अर्धा चमचा जास्त सोडा टाकायचा नाही. इथे तुम्ही पापडाचा सोडा किंवा तुम्ही जी बेकिंग पावडर असते तीसुद्धा किंवा आपण खायचा सोडा याचा वापरसुद्धा करू शकतो. जर का जास्त सोडा झाला तर हे पापड तडकतात. त्यामुळे इथे जास्त वापर न करता इथे अर्धा चमचाचाच मी वापर केलेला आहे. आणि इथे मी काळी मिरी जी असते तिखट असते तिची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा. तुम्ही इथे मिरचीचा वापरसुद्धा करू शकता. तर आता ही चांगली मिक्स करायची आहे, कारण ह्याच्याने चव खूप सुंदर येते. खाताना सुद्धा आपल्याला अगदीच साबुदाणा किंवा बटाटा लागणार नाही. त्यामुळे पेस्ट आपली इथे चांगली उकळी आणायची आहे. 4 ते 5 उकळ्या छान आल्या की पहा इथे आपलं जवळजवळ बॅटर तयार होत आले. हे अशा तुम्ही पद्धतीने जर बोट फिरवलं की हे एक जीव आपली ही जी लाईन आहे ती होत नाही. आता हे बॅटर चांगलं गार करून घ्यायचं आहे, कारण की इथे आपण पेपरावरती आपण हे पापड तयार करणार आहोत, म्हणजे प्लॅस्टिकच्या पेपरावरती. त्यामुळे आपण इथे सर्व पूर्ण बॅटर गारच करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कॉटनच्या फडक्यावर टाकून करायचं आहे तर तुम्ही गरम टाकू शकता, पण त्या अगोदर तो फडका भिजवून ओलसर करून मग आपण हे बॅटर टाकायचं आहे. तर आता हे पहा अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे. इथे माझे पापड थोडे पातळ झाले होते, पण तुम्ही इथे जाड ठेवून सुद्धा खूप छान पापड आपले असेही झाले तरी पातळ एकदम खूप सुंदर होतात, पण थोडेसे जाड अजून तुम्ही ठेवू शकता. तर इथे माझे सर्व पापड झालेले आहेत. मी एक रात्र फक्त फॅनच्या खाली ठेवली आणि अगदीच उन्हाचा कुठल्याही पद्धतीचा ऊन न देता फॅन खालीच इतके छान पापड पहा. इतके पातळ पापड झालेत की हाताचे माझे बोटंसुद्धा तुम्हाला दिसत आहेत. तर आता हे पापड खूप सुंदर झालेले आहे. इथे उन्हाचा वापर केलेला नाही, ऊनसुद्धा दाखवलेलं नाही या पापडांना. आणि अगदी फॅन फक्त रात्रभर फॅन चालू राहिले आणि हे पापड सहजगत्या निघालेले आहेत. आता आपण पापड हे तळून घेऊया. जे आपले उपवासाचे पापड आहेत तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि आपण ह्यामध्ये एक पापड टाकून घ्या. पहा मस्त असं पापड उमळलेलं आहे. आणि आता ह्याचा कुरकुरीतपणा तुम्हीच पहा किती छान येतोय आवाज तो. आता सगळेच असे पापड आपण हे तळून घेणार आहोत. मुलांनाही खूप आवडतात चवीला हे खाल्ल्याने. तर आता तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. तर तुम्हाला हे कच्चे बटाट्याचे उपवासाचे पापड कसे वाटले? साबुदाणा बटाटा पापड आवडली का रेसिपी? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही बेल आयकॉन दाबली नसेल नक्कीच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपी जे असतात त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला धन्यवाद. अशाच नवीन रेसिपी पाहत राहा.